नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी काही अपडेट्स. गजाली गँगवर आज व्हिडिओ आला नाही, सॉरी. मला ना ते डेज जसे ठरवले आहेत त्याच दिवशी टाकायला मिळत नाही आहे. काही ना काहीतरी इश्यूज होत आहेत किंवा काही ना काहीतरी असं होतं आहे की एखादी गोष्ट मी डिसाईड करते आणि मग नंतर दुसरी गोष्ट मला असं वाटतं की नाही, हे पहिले करायला पाहिजे. सो आज माझं काहीसं तसंच झालं आणि मग गजालीवरचा व्हिडिओ राहिला आणि गजालीवर मला एक छानपैकी असं काहीतरी अजून वेगळं, जसं आपण लास्ट टाईम मायनाचं केलं होतं त्याचप्रमाणे आता अजून एक कॅरेक्टर बरेच दिवसापासून पेंडिंग आहे, तर त्याच्यावरती मला बोलायचं आहे. तर मी लवकरच म्हणजे उद्या मी ट्राय करेन गजालीवरती पॉडकास्ट येण्याचा. आणि मी जेव्हा गजालीवरती टाकेन मी गॉसिप गर्लवर त्याचं तुम्हाला इंटिमेशन देईन, तर मग तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. सो ही होती गजाली गँगची अपडेट. दुसरी एक गोष्ट, मला आज एका व्यक्तीचं, एका आपल्या कॅरेक्टरचं विशेष कौतुक करावं असं वाटतं इथे. ऑब्व्हियसली मी कौतुक करते, याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा कधी त्यांच्यावर रिॲक्शन घेऊन येणार नाही किंवा त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. फक्त जर कोणी चांगलं करत असेल आणि काहीतरी आपल्याला आपण केलेल्या कामातनं जर एखादी व्यक्ती इम्प्रूव्ह करताना दिसत असेल तर नक्कीच ते अप्रिशिएट केलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी बोलत आहे आपल्या पूनमबद्दल. वाली पूनम. माझं म्हणाल तर, ह्यांचं म्हणाल तर, त्यांचं म्हणाल तर, तुम्ही म्हणाल तर ती वाली पूनम. ते आता मी रिसेंट तिने जे 2 व्हिडिओ अपलोड केले ते पाहिले आणि खरंच तिच्यामध्ये ड्रास्टिक चेंज आलेला आहे. ओव्हरऑलच कंटेंट सेमच आहे, तेच ते रटाळ कंटेंट आणि तेच ते पूर्वीचं आहे. त्याच्यामुळे मी तेच तुम्हाला सांगते की ज्या गोष्टीमध्ये बोलण्यासारखं असेल त्या गोष्टीमध्ये मी नक्कीच बोलेन. पण तिने ही इम्प्रूव्हमेंट दाखवलेली आहे की ती सततचं जे ती तुम्ही म्हणाल तर, मी म्हणेन तर, हे जे म्हणायची ते तिने म्हणणं बंद केलेलं आहे. बंद म्हणजे कम्प्लिटली नाही, ती सवय आहे. ती सवय काय अशी सहजासहजी जाणार नाही आणि त्यात फार काही चुकीचं असं नाही. कधीतरी मध्येच असं एखाद्या वेळेला बोललं तर ठीक आहे, बट ती कटाक्षाने ते अवॉइड करते. त्याच्यावर तिने काम केलं आहे, त्याच्यावर ती इम्प्रूव्ह करत आहे आणि कमीत कमी वेळा असं प्रत्येक वाक्याला जे ती बोलायची ते आता ती बोलत नाही. आणि तिने म्हणजे तिचं स्क्रिप्ट कम्प्लिटली चेंज करण्याचा तिने प्रयत्न केला आहे आणि फक्त प्रयत्नच नाही तर शांतपणे हे काम तिने केलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण सायलेंट इम्प्रूव्हमेंट म्हणतो ना, ते आहे की कोणालाही टोमणे न मारता किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या इगोवर न घेता की मलाच असं कसं बोललं, मी तर परिपूर्ण आहे, किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार अशी आहे आणि मी कोणाचं ऐकणार नाही, मीच करते तोच कायदा, मीच आहे सगळ्यात हुशार आणि मीच बरोबर करते, असा कुठलाही अहंकार न बाळगता तिने स्वतःमध्ये चेंजेस आणले आहे आणि हा बदल खरंच अप्रिशिएट करण्यासारखा आहे. सो वेल डन पूनम, कीप इट अप. बाकी कंटेंट के तो क्या ही कहने, कारण आता काय ह्या डेली व्लॉगर्सचं आता कंटेंटच हे असंच आहे म्हटल्यावरती आता क्या ही कर सकते है. तिसरी आणि महत्त्वाची अपडेट, बहुतेक ह्या वेळेला जे आपलं विकेंडचा वार आहे ते वेगळ्या एका कॅरेक्टरवर येणार आहे. म्हणजे आपल्या ओळखीचंच आहे पण आपला झमुरा नाही, दुसरं कोणावर तरी मी घेऊन येणार आहे आणि संडेला मग बघू, आपण डबल विकेंडचा वार करू आणि एक दिवस झमुऱ्याला ठेवू, असं काहीतरी करू. कारण मला ना खरंच काही गोष्टी आता सहन होत नाही आहेत आणि मला असं वाटतं की नाही, त्यांना आता ना पहिले धरलं पाहिजे. झमुर आता काय जाऊ दे, त्याला आंबे विकत बसू दे येड्याला. पण काही जे अतिशहाणे आहेत ना त्यांच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे आता आपल्याला. एनिवेज, ह्या सगळ्या काही अपडेट होत्या आणि आज पण मी वेगळ्या कोणावर तरी पॉडकास्ट करणार होती. मी पूर्ण तयारी पण केली होती, पण नंतर मग 2-3 दिवस मला असे मेसेजेस येत होते, कॉमेंट्स येत होत्या एका व्यक्तीवर. तर मी म्हटलं की असं काय चाललं, काय आहे नक्की, बघूयाच. आणि खरंच मला असं जाणवलं की ना, या बोंबल फोंबल आणि ह्या कुठल्या ह्याव त्याव मॉम्स आहेत ना दुनियाभरच्या, इंडियातनं मूव्ह झालेल्या, तर ह्यांच्यामुळे माझं काही आपल्या जुन्या कॅरेक्टर्सकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यांना माझ्या अटेन्शनची जास्त गरज आहे. कारण ते आता ना सुटलेत. जसं की बंजिता चमन पण आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे, ससुल्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. तसंच आज एका कॅरेक्टरला मी आज धरलं आहे
आणि आज जिच्यावर करणार होती एक अशीच परदेशातली आई, तिला मी बाजूला ठेवलं आणि माझा मोर्चा मी ह्याच्याकडे वळवला. तर आज आपलं पॉडकास्ट असणार आहे नन अदर दॅन आपला कोकणातल्या गोष्टीतला अंट्या. अंटोजीराव, काय चाललं काय आहे तुमचं? काय त्या दुसऱ्या भावाला टफ देत आहे तुम्ही? आता आम्ही कोणाकोणाचे मसाले घ्यायचे बघा, सांगा आता तुम्हीच. मराठी माणूस नुसता मसाले विकतोय आणि कोण आंबे विकतोय. सगळेच क्वालिटी, सगळ्यांचीच क्वालिटी आहे बाबा. मग आता काय करायचं ना. आणि त्यात भरीसभर म्हणून हे दुसरे ज्या ताईमाई अक्का आहेत त्या पण आणि वेगळ्या मसाल्यावाल्यांकडे जात आहेत आणि तिथलं प्रमोशन करतायत. मग आता ताईमाई अक्कावाल्यांनी ताईमाईंवर विश्वास ठेवायचा की अंटोजीराव आणि ससुल्यावाल्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचा? अरे काय तुम्ही आपापसात भिडले भाई. हां, आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं बंद करा. तुमच्या आईच्या नावाने बिझनेस चालू केला आहे तर मग पब्लिक काय करेल त्याला? तुम्हाला तुमच्या आईचं नाव मोठं करायचं आहे तर स्वतःच्या हिमतीवर करा. कशाला परत पब्लिकला अपील करताय आणि पब्लिकला वेठीस धरताय? तुमची स्वप्न पूर्ण करायला पब्लिक बसलंय का? तुमची स्वप्न पूर्ण करत बसले तर मग स्वतःची स्वप्न कधी पूर्ण करायची त्यांनी? आणि हे पब्लिक पण तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, देव करो तुमचे फॅक्टऱ्या होऊ देत, तुमचं ह्याचंच होऊ दे, तुमचं कांडप मशीनच येऊ दे आणि तुमचं सगळं काय होऊ दे. आमचं काय होतं ना ते आम्हाला पत्ता नाही. आम्ही तुम्हाला फक्त सपोर्ट करण्यात लागलं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है, पीछे ही रहेंगे और कभी आगे नहीं जाएंगे. तुम्हारे साथ भी नहीं खड़े हो सकते हम लोग, हमेशा ही पीछे रहेंगे. ताई माई अक्का भाऊंना मारा धक्का. इथे एवढा सपोर्ट करणार पण त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला पण वेळ नाही. काय तर म्हणे मी ना इतके दिवस गोव्याला होतो ना, आम्ही बाहेर गेलेलो ना फिरायला, माझा बड्डे होता ना, आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला गेलेलो. मग मी कोणाकोणाला रिप्लाय करू? मी तुमच्या एन्क्वायरीजना रिप्लाय करू की मी माझ्या बड्डे मेसेजेसना रिवर्ट करू की मी स्वतःची एन्जॉयमेंट करू? मी काय करू मला कळतच नव्हतं. व्हेरी बिझी ब्रो, व्हेरी बिझी. इतकं तुम्ही ओतप्रोत त्याला प्रेम दिलंय ना, इतकं भरभरून प्रेम दिलंय, इतकं बंबार्डिंग करून टाकलंय त्याच्यावर तुमच्या प्रेमाचं की त्याला वेळच नाही मिळते तुमच्या प्रेमातनं उभं राहायला. अरे भावा, प्रायोरिटीज सेट कर लाईफमध्ये की तुला नक्की काय करायचं आहे. तुझ्या आईचं नाव मोठं करायचं आहे की तुला तुझा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे की तुला एन्जॉयमेंट करायची आहे की काय करायचं काय आहे? कारण मग असं असेल ना, माणसाचे प्रायोरिटीज सेट नसतील ना तर तेव्हाच असा गोंधळ होतो. आधी स्वतःच लोकांना सांगायचं दो प्यार दो, दो प्यार दो. मग एवढा प्यार दिल्यानंतर मग तुझ्याकडे वेळच नाही आहे तो प्यारला रिवर्ट करायला. कारण प्यार लो आहे ना. पण तू तर फक्त दोच करतो. तुझा पण प्यार दे त्यांना. असं नाही करायचं. आणि किती रे तू शेतकरी आहे ना, तू इतका नाजूक शेतकरी. लगेच गरम झालं तर वैतागतो, पाऊस पडला तरी वैतागतो, थंडी वाजली तरी वैतागतो. आणि लोकांना मात्र सांगायचं की ना गावाला गावाला येऊन प्रगती करा, गावाला राहा, गावाला आजकाल शेतकरी कमी होत चालले, असं होतंय तसं होतंय. पण स्वतः गावाच्या नावाने नुसते खडे फोडत असतो. मग असं कसं चालेल? तुझ्याकडे बघून आहे ना कोणाला इच्छाच नाही होणार गावाला यायची. काय असं तू गावाचं असं छान दाखवतोस की लोकांना असं वाटेल की नाही बेस्ट आहे, गावाला राहणंच मस्त आहे म्हणून. आम्हाला तर नाही वाटत बाबा तुझ्याकडे बघून तरी. असलेली इच्छा पण मरते. आता हेच बघ ना, तू ते काजू फॅक्टरीत घेऊन गेलेला, ते कोणत्या भावाची आपल्या काजू फॅक्टरी दाखवली, ते बघून किती असं प्रसन्न वाटत होतं, छान वाटत होतं. असं वाटत होतं की हां काहीतरी असावं ना, काहीतरी करावं तर असं काहीतरी करावं. हे किती छान आहे. म्हणजे खरंच असं ट्रू बिझनेसमॅन आणि पूर्ण असं विचार करून प्लॅनिंग करून केलेला सेटअप खूप बघून छान वाटलं ते. पण तुझं आपलं नुसतं रडगाणच चाललं आहे. किती मेहनत घेतो मी, किती त्रास असतो, किती मला वेळच नसतो, किती मी घामच गाळतो, मग तुम्हाला व्हिडिओज पण द्यावे लागतात. अरे बाबा, तुम्ही कोणावर उपकार करता? मला ओव्हरऑलच आहे ना या सगळ्यांनाच हा प्रश्न विचारायचा आहे. जे लोक असं रडगाणं गातात ना सतत की बाबा म्हणजे यूट्यूब त्यांच्या डोक्यावर भारच पडला आहे असं काहीतरी. नेमका हा फापट पसारा तुम्ही कोणाला विचारून घातलात तो घातलात.
तर झेपत नाही आहे तर नका करू. कशाला लोकांच्या माथ्यावर खापर फोडता त्याचं. आता काय तर लूज मोशन होत आहेत. लूज मोशन का होत आहेत? माझी तब्येत का खराब झाली आहे? कारण मला बहुतेक आहे ना कुठलं हवामान सूट नाही करत. मी कुठे गेलो ना तर मला पाणी बदललं की लगेच त्रास होतो. मला बहुतेक आजकाल गावचंच हवामान सूट होतं. अरे भावा काहीतरी ना पटेल असं बोल. तुझं जे खाणं पिणं आम्ही ओव्हरऑल जे बघतोय ना त्याच्यावरून असं कळतंय की त्याचाच तुला त्रास झाला आहे. काही हवामान आणि पाणी बिण्याचा काही त्रास नाही होते. खाण्यावर जरा कंट्रोल कर. आता एवढं लूज मोशन होतंय बोलला तरी जाऊन त्या मच्छी मार्केटमधनं फिश घेऊन आला, ते सुद्धा बांगडे फांगडे घेऊन आला. एवढ्या गरमीत बांगडे खातोस तू. तुम्हाला काय खाण्याला काय अक्कल? की काय खावं कधी काय खावं आवडतं म्हणून खायचं आपलं. मग नळाला धार लागली टराटरा आणि फराफरा की मग म्हणायचं की नाही मला हेच सूट होत नाही, मला तेच सूट होत नाही, गरमीच झाली, फलानाच झालं, ढिमकानाच झालं. आता काय तू तिथे बड्डेला तर मज्जा केली, तिथे खाल्लंस चापलंस असशील. त्याच्यानंतर त्याच्या आधी तर बिर्याणी खाल्ली करून मोठी शेतामध्ये. काय कंटेंट नाही तर कोणाला ना कोणाला काहीतरी शेतात जेवण बनवायला सांगायचं आणि ते दाखवत बसायचं. मग ते खाल्लं. मच्छीचं तर तुझं रोजचंच आहे, त्याच्याशिवाय तुझा घास उतरत नाही. असं केल्यावर कसं होणार बाबा? पोट खराब होणं तर आहेच ना मग. आणि मग फक्त लोकांना म्हणायचं काळजी घ्या सोयीनं रवा. पण स्वतः काळजी घ्या आधी स्वतःची, नंतर दुसऱ्यांची काळजी कर. ते ना फ्लाइटमध्ये पण सांगतात ना, दूसरों की जान बचाने से पहले दूसरों को ऑक्सीजन मास्क में सहायता करने से पहले खुद का ऑक्सीजन मास्क लगाए, खुद की सहायता करे. ते ना ते तू स्वतःला पण लागू कर आणि ह्यांचे जे सगळे जे अंधमंद भक्त आहेत ना त्यांनी पण स्वतःला लागू करून घ्या ही गोष्ट. तुम्ही तुमच्या दादा ताईंना सांगत असतात ना तुमची स्वप्न पूर्ण होऊ दे, तुमचं हे पूर्ण होऊ दे, तुम्ही बंगले बांधा, तुम्ही गाड्या घ्या, तुमच्या घरी हे येऊ दे, तुमची भरभराट होऊ दे. तेव्हा आपण स्वतःसाठी काय करतो आहोत? आपण कुठे आहोत? की फक्त दुसऱ्यांच्यासाठीच प्रार्थना करत बसलो आहोत? दुसऱ्याचं हित चिंतणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण स्वतः काही न करता नुसतं दुसऱ्याचंच हित चिंतत राहणं हे मूर्खपणा आहे. कोणीतरी महापुरुष हेही गाणं म्हणून गेलेत नाही का, हमको मन की शक्ति देना मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद की जय करे, हमको मन की शक्ति देना. आय होप तुम्हाला आता तरी पटलं असेल मला काय सांगायचं आहे. उगाच आहे ना लोकांना असं वाटतं की गॉसिप गर्ल आहे ना एक नंबरची जळकुकडी आहे, दुसऱ्यांवर जळते, दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही, मराठी माणसाचं हे आहे, मराठी माणसाचं ते आहे. मराठी माणसाचा ना हाच प्रॉब्लेम आहे का मराठी माणूस आहे ना खूपच इमोशनली अटॅच होतो लोकांशी. आणि मग आहे ना लोक ना कधी त्यांच्यावर पाय देऊन पुढे जातात ना ते त्या माणसालाच कळत. तर ते मला नको आहे व्हायला, म्हणून मी एवढे जीव तोडून सांगत असते. अरे असा हा काय काम करतो एवढा बिझी आणि येते फक्त म्हणजे थोडा कधी कधी मालवाहू बैलासारखा असा फिरत असतो थोडंसं. आता ते काय आता यंग आहे म्हटल्यावरती तेवढं तर करणं बनतंच ना. काय आता ते पण आता काय वडील करणार का? नाही ना. शक्य असतं तर त्यांनी ते पण केलं असतं, पण आता थोडी तर इज्जत आहे ना भाईची, म्हणून मग भाई थोडं करतो बाबा. ते थोडं ॲटलिस्ट अवजड सामान इकडून तिकडे करणं तेवढं तरी तो काम करतो. आणि बाकी तर काय नुसता कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फिरत असतो. कोणी आज ह्याने बोलवलं उद्या त्याने बोलवलं, आज इथे फिरायला जायचं आहे उद्या तिथे फिरायला जायचं आहे, तर ते यूट्यूबची कारणं सांगून फिरत असतो. बट अदरवाईज हा असं काय असं मेहनत घेतोय त्याच्यावरती प्रसार करण्याशिवाय यूट्यूबवर. मग ते शेतीचं असू दे नाही तर ते मसाल्याचं असू दे. त्या दिवशीच हा आता तिथे गेलेला ना फॅक्टरीमध्ये तेव्हा सांगत होता की झाडं लावणं सोपं असतं आणि बोलण्यात तर एक नंबर आहे. म्हणजे बोलायला तर असं मोठ्या बाता मारेल ना की समोरचाला वाटेल बापरे खरंच काय सॉलिड आहे हा. हां तर काय म्हणत होता की झाडं लावणं खूप सोपं असतं, पण त्या झाडाची निगा करणं, त्याची निगा राखणं, त्याला मोठं करणं, त्याला एखाद्या लहान बाळासारखं जपणं हे खूप डिफिकल्ट असतं माहिती आहे ना. मग स्वतः काय करतोस?
काजूच्या झाडाबरोबर फक्त बायकोच्या गोड आठवणी येत नाही का. वटपौर्णिमेला आम्ही झाड लावलं, या झाडाला बघून ना मला ना तिचीच आठवण येते, आमचे ते दिवस आठवतात. झाड लावलं आणि सोडून दिलं, तू पण आणि तिने पण. ती तर मॅडम आहे ना, तिला तर वेळच नसतो. मग ते जपायचं कोणी, त्याला कोणी काय खत पाणी घातलं, कोणी त्याची निगराणी राखली. आणि आजकाल बाबा हे सगळे गावचे सावकार झाले ना, यूट्यूबवाले दादा. जिथे जावं तिथे सगळ्या बचत गटाला कामं देत आहेत, गावच्या लोकांना उद्योगधंदे प्रोव्हाइड करत आहेत, त्यांना काहीतरी पैसा कमवायचं साधन करून देत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती ना तुम्ही महानच आहेत दादा ताई. पण त्यातून जो काही मोबदला येतो त्यातला तुम्ही किती ठेवता आणि किती बचत गटाला किंवा जे पण ज्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यांना देता, ते पण एकदा पारदर्शकपणे एकदा क्लिअर करा ना आमच्या समोर. आणि लोक एवढे मित्र 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 करतात म्हणून मग शेवटी आता मित्र दाखवायला लागला येतो, नाही तर मग उगाचच लोकांना पिळून टाकायचे अक्षरशः. आता मित्र नसतातच, मित्रांमध्ये राहत नाही ते नाही, मग व्ह्यूज ड्रॉप झाले ना. फक्त पिडायचेच नाहीत, पण त्याच्यामुळे मग लोकांनी व्ह्यूज पण देणं बंद केलं ना. आता व्ह्यूज तर इम्पॉर्टंट आहेत म्हणून आता मित्र आले परत. पण तो एका मित्राचा काय अजून खुलासा होत नाही. सगळे दिसतात, सगळ्यांबद्दल बोलतो, पण त्याचा काय आत्ता पत्त्या नाही. त्याचा गावचा पत्त्या विसरला का हा? पत्त्या म्हणजे पत्ता विसरला का? आणि त्या बँजो क्लाससाठी तर कोणाला तरी बसवला बाबा. बँजो आले पण नाही ना, नमुने आहेत नमुने. ह्याला पकडला. आता हा म्हणाला बाबा आता ह्याची संधी तर नाही जाऊ देऊ शकत, पण आता मी बसवू तरी कोणाला. माझा बस चालला असताना तर मी त्या छोटीलाच बसवलं असतं, भावाच्या मुलीला, पण ती तर खूपच छोटी होते ना. आणि राहिला प्रश्न आंटीच्या बहिणीच्या मुलीचा, तर ती पण तशी छोटीच आहे आणि ती एकदमच ह्याचंच पितळ उघडं पाडेल, उगाचच लेने के देणे पड जाएंगे म्हणून ती नको. म्हणून मग कुठला तरी एक गावचा मुलगा पकडला आणि त्याला बसवला ट्युशनला. आणि काय तर म्हणजे ट्युशन क्लास असं काही नसतं रे बाबा. एक तर क्लास असतो, नाही तर ट्युशन असते, नाही तर ऑनलाईन ट्युशन बोल, नाही तर ऑनलाईन क्लास बोल. ट्युशन क्लास हा काय प्रकार आहे? बँजोवाले तुम्ही काय चेक करता की नाही बॅकग्राऊंड वगैरे, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, ज्याला देतोय त्याचं स्वतःचा शिक्षणात किती उल्हास आहे. काय म्हणावं रे बाबा, काय म्हणावं. मॅथ्सची आवड आहे म्हणून बँजो क्लास लावला म्हणे. अरे एवढी आवड होती तर मग क्लास कशाला लावला? आवड असल्यावर माणूस काय तो क्लास लावायला मॅथ्स येते काय? गाण्याची आवड आहे म्हणून क्लास लावला काय? डान्सची आवड आहे म्हणून क्लास लावला? तसा प्रकार नाही येते. मॅथ्सची आवड असल्यावर कोण क्लास नाही लावत. मॅथ्सची आवड असल्यावर माणूस स्वतःच मॅथ्स करतो, मग त्याला एवढे पैसे घालून क्लास कशाला लावेल तो? अरे कुठे काय टर्म यूज करायचं एवढं पण बेसिक नॉलेज नाही या माणसाला, आणि दिले ह्याला ॲड करायला. झालं तुमचं तुमचा बँजो वाजलेला आहे. एनिवेज मंडळी, तुम्ही नीट काळजी घ्या. मी असं ऐकलंय की खूप भयंकर गरमी आहे सध्या भारतामध्ये, तर भरपूर पाणी प्या, म्हणजे हायड्रेटेड ठेवा स्वतःला. जास्त उन्हात जाऊ नका अगदीच, म्हणजे काही अर्जंट असल्याशिवाय. काळजी घ्या, स्वयं रहा. याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या भागात नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा.